बीडच्या उदंड वडगाव येथील आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखीचे उत्साहात स्वागत। मानाची असलेली ही पालखी 3 जुलै रोजी पंढरपुरात होणार दाखल। तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मांजरसुंबा शाखेच्या वतीनं वारकऱ्यांच्या अन्नदानासाठी मदत। श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथून निघालेली मानाची पालखी आदिशक्ती संत मुक्ताबाईची पालखी आज बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे दाखल झाली। आजचा मुक्काम बीडच्या वाणगाव येथील रामहरी महाराज मठ संस्थानात असेल, तर उद्या बीड जिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। यानंतर 3 जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये ही पालखी दाखल होणार आहे। तर हजारो वारकऱ्यांच्या अन्नदानासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मांजरसुंबा शाखेच्या वतीनं मदत करण्यात आली आहे। या दरम्यान वारकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विविध योजनांची माहिती शाखा अधिकारी अंबिका पाटील यांनी दिली। SBI तर्फे दरवर्षी अनेक प्रोग्राम घेतले जातात, जे लोकांच्या वेलफेअरमध्ये आम्ही काम करतो। तर त्यासाठी आज उदंड वडगावच्या लोकांनी सांगितलं की पालखी आज उदंड वडगावमध्ये येणार आहे, तर आम्ही SBI तर्फे फुलने फुलाची पाकळी या निमित्ताने त्यांच्या जेवण व पाण्याची सोय जे होती त्यामध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे। आणि SBIचे सर्व खातेदार आमचे असल्यामुळे आमचाही एक छोटासा सहभाग म्हणून त्याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो आहे। वारी हे महाराष्ट्राचं मोठं जसं दिवाळी वगैरे असते तसं सणाप्रमाणे आपण सेलिब्रेट करतो। त्याच ह्याच्यामध्ये आमचाही एक छोटासा सहभाग म्हणून आम्ही आज इथं उपस्थित राहिलेलो आहे। हे एक आज भारतातली सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते। तर हे सर्व आमचे जे खातेदार आहेत त्यांना एक आभार मानण्याचा एक छोटासा योग जो आम्हाला मिळाला, त्यामुळे आम्ही याच्यामध्ये आज सहभागी झालेलो आहे। आज अतिशय आनंद झाला की कारण अनएक्सपेक्टेडली इथल्या लोकांनी आज जो सत्कार केलेला आहे माझा, तर मला असं वाटतं की हे कामाची पावती आणि हे SBIचा सत्कार आहे, माझा एकटीचा नसून हा SBIच्या लोकांनी सत्कार केलाय असं मी मानते।